संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्हाला विनंती केली होती की मराठी भाषा सक्ती जे तुम्ही करताय त्याबद्दल आमचं दुमत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल, महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलं पाहिजे. आणि जे रिक्षा चालक, टॅक्सी चालक आहे, इवन आम्ही ओला, उबेर, रॅपिडो किंवा बाईक टॅक्सीला सुद्धा ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये घेत असताना आम्ही मराठी जुजबी मराठी जे आहे ते कंपल्सरी करायचं किंवा अनिवार्य करायचा निर्णय आम्ही ऑलरेडी घेतलेला आहे. परंतु रिक्षा टॅक्सी चालकांसाठीचा जो निर्णय होता आणि त्या संदर्भात जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी मागणी केली होती. मी नेहमी असंच म्हणत आलो आहे की महाराष्ट्र हा रोजगार निर्मिती करणारा राज्य आहे आणि आम्ही देशामध्ये एक नंबर रोजगार निर्मिती करणारं राज्य कसं होईल यासाठी प्रयत्न करतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी फारच आग्रही असतात. आणि आजही आमची तीच भूमिका आहे. पण शेवटी मराठीचं काय, मराठी तर आली पाहिजे, मराठी बोलली गेले पाहिजे. रिक्षा संघटनांनी, टॅक्सी संघटनांनी किंवा इतर काही सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे तो पर्याय उपलब्ध होता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, कारण त्या संघटनेचे ते प्रतिनिधी आहे. परंतु आमच्याकडे जी माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगानं 2019ला जे परिपत्रक आम्ही काढलं होतं आणि त्या अनुषंगानं 2020 साली मराठी भाषा शिकण्यासंदर्भात एक राज्य शासनाच्या माध्यमातून एक पुस्तिका पण काढली होती. म्हणजे ऑटो रिक्षा चालक जे आहेत, टॅक्सी चालकांसाठी मराठी याच्या संदर्भात 2020चं हे पुस्तक आहे. परंतु 2019ला नियमावली आली. त्यामध्ये फक्त एक टेक्निकल अशी गोष्ट होती की जे बॅच असतात ते बॅच त्रिकोणी असतात आणि त्रिकोणी असल्या कारणानं बोलताना, बसताना किंवा वागताना वगैरे ते टोक खाली लागायचं रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना. म्हणून त्यांनी मागणी केली होती की शेवटी ते लागत असल्या कारणानं मग पॉलिसी मध्ये असा निर्णय करण्यात आला की बाबा टॅक्सी चालकांना आणि रिक्षा चालकांना मराठी भाषेच्या जी अनिवार्यता आहे त्यामध्ये घ्यावं का. आणि ते संभ्रम होता. तो संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही परवासुद्धा परिवहन खात्याच्या वतीनं एक आम्ही परिपत्रक प्रसिद्ध केलं आणि होम डिपार्टमेंटकडे पाठवलं. त्यामुळे लोकांचा संभ्रम दूर होईल की टॅक्सी चालक, रिक्षा चालक हे मराठी बोलण्याचा त्यांच्यावर बंधन आहे, कारण आपली ती राजभाषा आणि राजभाषेचा आदर करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये बदलसुद्धा करतोय. त्या बदल करत असताना 1 ते 1.5 महिन्याचा त्याला कालावधी लागणार आहे. परंतु आज आम्ही बैठक घेतली. सगळे आमचे प्रमुख अधिकारी होते. राज्यातील सगळ्या 59 RTOंना आज मी निर्देश दिले की 1 मे पासून आमची जी मोहीम आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीनं टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीररित्या जर काही ते प्रवाशांना त्रास देत असतील किंवा बेकायदेशीररित्या नियमाचं उल्लंघन करत असतील, कारण 20 नियमावली आहे की 20 साधारणतः आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचं लायसन्ससुद्धा रद्द करू शकतो, बॅचसुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिटसुद्धा रद्द करू शकतो. परंतु ह्या सगळ्या कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करत असताना कालच्या संघटनांनी जी मागणी केली आहे मराठी भाषेसाठी आम्ही कारवाई करणार नाही, परंतु आमची मोहीम जी आहे ती आम्ही चालू ठेवणार. 1 मे ते 15 ऑगस्ट पूर्णपणे राज्यातील सर्व RTO त्यांनी एक समिती निर्माण करायची आणि त्या समितीच्या माध्यमातून कोणाला कायद्याचं बंधन पाळत नाही आणि कोण मराठी भाषा बोलत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आमचं मीरा भाईंदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं आम्हाला एक अहवाल आज दिलेला आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी आम्हाला काय काय तपासणी केली, कशा पद्धतीनं तपासणी केली, तपासणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास काय आलेलं आहे तर त्याची माहिती दिली. आणि त्या माहितीच्या आधारे म्हणजे ही आम्ही मीरा भाईंदरला तपासणीची मोहीम चालू केली होती की आमचे सहकारी आमदार नरेंद्र मेहता यांनी एक पत्र दिलं होतं 2 फेब्रुवारी रोजी, 2 मार्च रोजी. आणि त्या पत्राच्या आधारे आम्ही ही चौकशी चालू केली. आणि ती जी चौकशी आहे त्या चौकशीमध्ये आमच्या वायू पथकाने तपासणी केलेल्या एकूण ऑटो रिक्षा होत्या 3443.
तपासणी दरम्यान मराठी भाषेचे ज्ञान सिद्ध न करू शकणारे ऑटो रिक्षा चालक होते 565. आता कागदपत्राची वैधता संपुष्टात आलेल्या ई चलन प्रणालीद्वारे आम्ही दंड आकारणी केलेली आहे. म्हणजे कारवाई आमची याच्यामध्ये चालूच होती आणि कारवाईमध्ये आम्ही जवळजवळ 87,000 रुपयाचा त्यांच्याकडनं दंड वसूल केलेला आहे. परंतु आता 1 मे ते 15 ऑगस्ट चुकीच्या पद्धतीनं कोणी जर गाड्या चालवत असतील, नियमाचा भंग करत असतील तर त्यांचं आम्ही कारवाई करणार. जर बेकायदेशीरित्या ते वाहतूक करत असतील, वाहतूक परिवहन सेवेच्या नियमाला बगल देऊन ते सर्वसामान्य जनतेला फसवत असतील, त्रास देत असतील तर त्यांचं लायसन्स रद्द करण्याचा अधिकार परिवहन विभागाला आहे आणि परिवहन विभाग ते लायसन्स रद्द करेल. फक्त काल ज्या आमच्या सगळ्या लोकांनी मागणी केलेली आहे की मराठी भाषेचा आम्हाला आदर आहे, मराठी भाषा आम्ही शिकायला तयार आहोत, तर त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे सगळ्या आरटीओंना की मराठी भाषा शिकण्याची जर कोणाची तयारी असेल तर तुम्ही शिकायला सुद्धा त्यांना आरटीओ कार्यालयामध्ये जागा उपलब्ध करून द्या, त्यांना शिकवा. काही पुस्तिका त्यांना हवी असेल तर ती पुस्तिका द्या. आणि प्रत्येक आरटीओनं एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ही 1 तारखेपासूनची जी मोहीम आहे ती मोहीम आमची पुढे चालू राहणार. नाही बघा, कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच. फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी आमचे आरटीओचे अधिकारी त्यांना शिकवतील. 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत आम्ही ही मोहीम करणार आहोत आणि त्या दरम्यान त्यांनी शिकायला हवं. जर त्यांना काही मुदतवाढ हवी असेल तर त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. परंतु ह्या दरम्यान आमचे आरटीओचे अधिकारी सुद्धा कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या 2 संस्थेच्या माध्यमातून आम्ही शिकवणार. आणि त्या सगळ्या ड्रायव्हर, आम्ही जेव्हा ड्राईव्ह घेतला आमच्या लोकांनी, ते नलावडे त्यांना बोलवा, ड्राईव्ह घेतला तर ड्राईव्ह घेतला असता जे 565 रिक्षा चालक होते त्यातील बहुतांश रिक्षा चालकांनी मराठी आम्ही शिकू आणि मराठी शिकायला आम्हाला जे जे काही करावं लागेल ते आम्ही करायची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं. बोला. 15 ऑगस्ट पर्यंत या कालावधीमध्ये जर मराठी भाषा बोलता आली नाही कुठल्याही ड्रायव्हरला तर त्याचं लायसन्स रद्द होणार की नाही? लायसन्स त्याचं मराठी भाषेवरनं रद्द होणार नाही, परंतु त्यांनी बेकायदेशीर जर काही कृत्य केलं असेल, त्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र सादर केली असेल, आरटीओच्या नियमानुसार जर तो वागला नाही, अनेक 20 आमच्यामध्ये 20 कलमं आहेत, त्या 20 कलमांच्या आधारे जर तो चुकीच्या पद्धतीने काही करत असेल तर त्याचं लायसन्स रद्द करायचा अधिकार आम्हाला आहे. ते आम्ही कुठल्याही प्रकारे त्यामध्ये हयगय करणार नाही. काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही नेत्यांनी आम्हाला सांगितलं ना, साहेब सरसकट ती मराठी भाषा ठीक आहे, परंतु बाकीचेही काही तुम्ही ज्या त्रुटी आहे त्या त्रुटीकडे तुम्ही बघू नका, तुम्ही कागदपत्राची पाहणी करू नका, तुम्ही आता डोळे झाक करा. हे होणार नाही. मराठी संवाद निर्णयाला 15 ऑगस्ट हे होणार नाही, परंतु तुम्हाला कायद्यामध्येच राहावं लागेल. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, त्यामुळे कायद्यानुसारच रिक्षा चालकांना ही आरटीओच्या माध्यमातून कारवाई करावी लागेल. आमचे नलावडे आहेत, त्यांनी हा अहवाल तयार केलेला आणि अहवाल केल्यानंतर त्यांना धमक्या पण आल्या. यांना धमक्या आल्या, कोण मोठे मोठे भाई लोकांची धमकी आली. मी त्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं, कारण एवढ्या धमक्या आल्यानंतर सुद्धा आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे त्यांना जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीचं पालन केलं आणि जबाबदारीचं पालन करून त्यांनी एक चांगला अहवाल आमच्याकडे दिला. कारवाई सुद्धा केली. जे बेकायदेशीर काही कृत्य केलं त्याच्यावर कारवाई सुद्धा केली. 87,000चा दंड सुद्धा वसूल केला आणि 565 अमराठी रिक्षा चालकांचा जबाब घेतला. आज आम्ही असं ठरवलेलं आहे, आमचे गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आमच्या नार्वेकर साहेबांनी बनवलेली आहे. ह्या पूर्ण जी आमची आता मोहीम आहे 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत, त्या मोहिमेचं नेतृत्व पूर्ण आमचे गायकवाड साहेब करणार आहे. त्यांच्या अंडर आम्ही 4 अधिकारी अजून दिलेले आहेत. दररोज दर आठवड्याला ज्या ज्या पद्धतीनं ही तपासणी मोहीम आमची चालू होईल त्या तपासणी मोहिमेचा अहवाल त्यांच्याकडे येईल. चुकीचे जे घडत असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांच्या माध्यमातून आमच्या आरटीओला दिले जातील आणि त्या माध्यमातून कारवाई आमची कुठल्याही प्रकारे थांबणार नाही. परंतु आम्हाला हे सुद्धा मान्य आहे, मराठी भाषा जर तुम्ही शिकायला तयार असाल तर आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. तुम्हाला आमचे आरटीओचे लोक शिकवायलाही तयार आहेत, पण ह्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावंच लागेल. 1 मे नंतर एखाद्या रिक्षा चालकाने म्हटलं की मराठी शिकणार नाही
तर त्याच्यावरती कारवाई करणार का ती कशा 15 ऑगस्टनंतर अरे, एक मिनिट थांब ना. आधी काय कारवाई असणार? आधी असं म्हणू तर द्या. याचं कारण असं आहे, तुम्हाला ह्या 565 पैकी किती जण म्हणाले आम्ही मराठी शिकणार नाही? त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर त्यांची मानसिकता असेल शिकायची, शिकू द्या ना. म्हणजे आताच आम्ही हे ठरवलं की नाही ते बोलणारच नाही मराठी, तर हे पण योग्य नाही. शेवटी मी परिवहन खात्याचा मंत्री आहे. मंत्री म्हटल्यानंतर जर आमच्या अधिकारी ड्राईव्ह करत असतील आणि ड्राईव्ह केल्यानंतर जर त्यांना 565 लोकांनी सांगितलं असेल की नाही महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अनिवार्याची जी भूमिका, उलट आमच्या भूमिकेचं स्वागत केलं. किती लोकांनी स्वागत केलं? स्वागत केलंय. म्हणजे हे हिंदी भाषिक आहेत, त्यांनी स्वागत केलेलं आहे. जर त्यांनी स्वागत केलं असेल तर त्याला संधी देणं आमचं कर्तव्य आहे. 15 ऑगस्ट नंतर मराठी भाषा आली नाही, तर आपण कारवाई करणार आहे का? 15 ऑगस्ट नंतर जर मराठी आली नाही, तर ती शेवटची मुदत बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं की जर तरला न जाता आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांवर, मराठी साहित्यिकांवर आमचा विश्वास आहे की जेवढ्या लोकांना आम्ही लायसन्स दिलेलं आहे, जेवढ्या लोकांना बॅच दिलेलं आहे, ते सर्वच्या सर्व आम्ही जर ही एवढी मोहीम 100 दिवसाची मोहीम आहे, 100 दिवसाच्या मोहिमेमध्ये आमची सगळी लोक इन्व्हॉल्व होत असेल, आम्ही एका सिनियर अधिकाऱ्याला जर त्या ठिकाणी नियुक्त केले असेल तर 100% आम्हाला असं वाटतं ते मराठी बोलतील. जर नाही बोललं तर मग ठरवू ना, तुम्ही आहातच शेवटी. हा 20 पॉईंट काय काय असणार आहे? तुम्ही सांगितलं 20 नाही, तो कायद्यामध्ये तरतूद आणि आहे. शेअर ऑटो परिवहन कायद्यामध्ये ती तरतूद आहे. शेअर ऑटो रिक्षा